कांचीपुरम येथील श्री कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य पूज्य श्री शंकर विजेंद्र सरस्वती यांचे सोलापुरात दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 9 वाजता आगमन होत आहे। त्यांचे वास्तव्य दिनांक 4 फेब्रुवारीपर्यंत कर्णिकनगरजवळील पद्मनगर येथील श्री मॅकल यांच्या रामांजली या निवासस्थानी असणार आहे। शंकराचार्य हे दिनांक 2 ते 4 फेब्रुवारी रोज सकाळी 7 ते 8 या वेळेत भक्तांना रामांजली निवास येथे दर्शन देणार असून रोज सकाळी 9 वाजता श्री चंद्रमौलेश्वर पूजा होणार आहे। दिनांक 3 फेब्रुवारी रोजी श्री शंकराचार्य बालाजी मंदिराजवळील व्यंकटेश सांस्कृतिक भवनात सायंकाळी 7 वाजता दर्शन देणार असून त्यानंतर त्यांचे प्रवचन तेलुगूमधून होईल। रविवारी दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजता मॅकल यांच्या निवासस्थानातून श्री स्वामीजींचे पुण्याला प्रयाण होणार आहे। शंकराचार्य पूज्य श्री शंकर विजेंद्र सरस्वती यांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री कांची कामकोटी पीठाच्या सोलापूर शाखेचे स्वागताध्यक्ष मोहन दाते, पंचांगकर्ते आणि समितीचे अध्यक्ष जनार्दन कारंपुरी, माजी महापौर यांनी केले आहे। सप्तशु मोक्षपुरी असलेले कांचीपुरम नगरेशु कांची या सप्तपुरीमधलं एक अत्यंत महत्त्वाचं गाव असलेलं कांचीपुरमचे पीठाधिपती कांची कामकोटी पीठाचे 17वे जगद्गुरू श्री श्री विजेंद्र सरस्वती यांचं आगमन 1 तारखेला रात्री 9 वाजता या सोलापूर नगरीत होत आहे। गेल्या अनेक वर्षांनंतर सोलापूरला येतात। राम जन्मभूमीमध्ये त्यांचा प्रमुख पात्र होता। याच्या पूर्वीचे आचार्य श्री जयेंद्र सरस्वती रामभूमीचे जन्मभूमीचे मध्यस्थी म्हणून अटल बिहारी पंतप्रधान असताना त्यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका या पीठाची आहे। तदनंतर हे आता असलेले श्री श्री विजेंद्र सरस्वती सोलापूरला येत आहेत। त्यांच्याबरोबर त्यांचं पूजा सामुग्री येत आहेत। आदि शंकराचार्यांनी या पीठाला दिलेले स्फटिकलिंग त्यांच्याबरोबर पूजा साहित्यामध्ये ते इथं त्या आदि शंकराचार्याच्या त्या लिंगाची पूजा करतात। त्रिकाल पूजा असते आणि त्यांची म्हणजे त्या पूजेच्या वेळी स्फटिकलिंगाचे दर्शन लोकांना देतात। आज अनेक वर्षापासून या देशामध्ये चाललेल्या सनातन धर्माचे ते संस्थापक असलेले आदि शंकराचार्य त्या पीठाची परंपरा गेले 2500 वर्षापासून चालू आहे। या ठिकाणी ते 4 दिवस इथं मुक्कामाला आहेत आणि तिन्ही वेळेला शुक्रवार, शनिवार, रविवारी त्यांचं पूजा 8 ते 10 वाजेपर्यंत असते। दुपारी त्यांचे भक्तांना अनुग्रह आणि सगळ्यांना दर्शन देतात। या संधीचा सोलापूरकरांनी लाभ घ्यावा आणि त्यांचं दर्शन घ्यावा ही मी सगळ्या सोलापूरकरांना विनंती करतो।